विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 29 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच व्हिडिओच्या अनुषंगाने जे एवढे हे प्रश्न आहेत त्यांचे मी इम्पॉर्टंट फॅक्ट देखील आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, स्वतंत्र भारतात समान नागरी संहिता विधेयक लागू करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरले? तर हे जे राज्य आहे ते आहे गुजरात आणि हा जो फोटो आहे तो आहे गुजरातचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा हा फोटो आहे. लक्षात घ्या, गुजरात विधानसभेने समान नागरी संहिता विधेयक 2026 मध्ये मंजूर केले. हे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सभागृहात सादर केले. उत्तराखंड नंतर गुजरात हे लागू करणारे देशातील दुसरे राज्य ठरले. पहिलं राज्य आहे उत्तराखंड. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी हा कायदा लागू केला. दुसरे राज्य जे आहेत ते गुजरात. मार्च 2026 मध्ये त्यांनी हे विधेयक मंजूर केले. समान नागरी संहिता कायदा म्हणजे काय? तर लक्षात घ्या, समान नागरी संहिता म्हणजे सर्व नागरिकांसाठी एक समान नागरी कायदे असतील. हे भारतीय संविधानातील कलम 44 मध्ये नमूद आहे. सध्या भारतात विवाह, घटस्फोट, मालमत्ता हक्क आणि दत्तक घेणे यासारख्या कौटुंबिक बाबींमध्ये वेगवेगळ्या धर्मांचे वेगवेगळे वैयक्तिक कायदे, जसे हिंदू विवाह कायदा वेगळा आहे, मुस्लिम वैयक्तिक कायदा लागू आहेत. यूसीसीचे उद्दिष्ट आहे या सर्व वेगवेगळ्या धार्मिक कायद्यांऐवजी संपूर्ण देशासाठी एकच समान निष्पक्ष कायदा लागू करणे. नोंद, गोव्यात स्वातंत्र्यापूर्वीच यूसीसी लागू आहे. याला गोवा सिव्हिल कोड किंवा पोर्तुगीज सिव्हिल कोड असे म्हटले जाते. हा कायदा पोर्तुगालच्या शासनकाळात 1867 मध्ये लागू झाला. 1961 मध्ये गोवा भारतात समाविष्ट झाल्यानंतरही हा कायदा लागू राहिला. पुढील प्रश्न, ब्रिक्सद्वारे महिला सशक्तीकरणातील ट्रेल ब्लेझर पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित केले? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कल्पना सोरेन. लक्षात घ्या, झारखंडचे आमदार कल्पना सोरेन यांना वुमन्स एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे ब्रिक्स सीसीआय वुमेन एम्पॉवरमेंट अॅन्युअल समिट 2026 मध्ये देण्यात आला. राज्यातील महिला सशक्तीकरण आणि समुदाय विकासासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला. त्यांनी गरीब महिलांच्या सशक्तीकरणावर आणि समावेशक विकासावर भर या ठिकाणी दिलेला आहे. हा सन्मान ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे सीसीआयच्या वुमन एम्पॉवरमेंट शाखेद्वारे प्रदान करण्यात आला. तर लक्षात घ्या, ब्रिक्स सीसीआय समिट म्हणजे काय? तर ब्रिक्स सीसीआय चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ही एक संस्था आहे जी ब्रिक्स देशांमध्ये, ब्रिक्स देश म्हणजे काय? बी ब्राझील, आर रशिया, आय इंडिया, सी चायना आणि एस दक्षिण आफ्रिका व्यापार आणि सहकार्य वाढवते. वुमन एम्पॉवरमेंट समिट हा महिलांच्या नेतृत्व आणि विकासावर केंद्रित करतो. पुढील प्रश्न, सुरे कुमेरू गोविंदा भट हे कोणत्या लोकनृत्याशी संबंधित होते ज्यांचे नुकतेच 88व्या वर्षी निधन झाले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, यक्षगान या लोकनृत्याशी संबंधित होते. लक्षात घ्या, प्रसिद्ध यक्षगान कलाकार सुरे कुमेरू गोविंदा भट यांचे 88 वर्षी निधन झाले. ते कर्नाटकातील एक महान पारंपरिक कलाकार होते. ते तेंकुथिट्टू शैलीचे प्रमुख कलाकार होते. त्यांनी सुमारे 55+ वर्षे सादरीकरण केलं. पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2016 मध्ये त्यांना मिळाला. कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार 2008 मध्ये त्यांना प्रदान करण्यात आला. यक्षगान कर्नाटकातील एक पारंपरिक लोकनृत्य आहे, लोकनाट्य प्रकार आहे. यात नृत्य, संगीत, संवाद आणि रंगीत वेशभूषेचा समावेश असतो. याच्या दोन प्रमुख शैली आहेत. एक आहे बदगुथिट्टू उत्तर कर्नाटक शैली, जड वेशभूषा आणि तपशिलावर भाव. तेंकुथिट्टू दक्षिण कर्नाटक शैली, लवचिक नृत्य हालचाली. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असेल, कंटेंट आवडत असेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. डेली सकाळी 6 वाजता आम्ही तुमच्याकरिता व्हिडिओ घेऊन येत असतो. पुढील प्रश्न आहे, इंडियन ओपन स्क्वॅश 2026 मध्ये महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर तो जिंकला आहे ऑप्शन ए, अनाहत सिंह यांनी. लक्षात घ्या, अनाहत सिंह यांनी इंडियन ओपन स्क्वॅश 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात त्यांनी इजिप्तच्या हाना मोहताज हिला 3-1 ने पराभूत करून आपला किताब कायम राखला. इंडियन ओपन स्क्वॅश 2026 चे आयोजन मुंबई येथे करण्यात आले. हा अनाहत सिंह यांचा सलग दुसरा इंडियन ओपन विजय आहे. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अभय सिंह यांनी भारताच्या वीर चोट्रानी याला 3-0 ने पराभूत करून हा किताब जिंकला. ही स्पर्धा प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशन अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. भारतात या स्पर्धेचे आयोजन स्क्वॉश रॅकेट्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे करण्यात आले.
आना सिंह स्क्वॉश खेळाशी संबंधित आहे आणि त्यांचं वय अवघं 18 वर्ष आहे. त्या दिल्लीच्या आहेत. लक्षात घ्या, वॉशिंग्टन येथे PSA वर्ल्ड टूर ब्रॉन्झ इव्हेंट जिंकून त्यांनी वर्ल्ड टॉप 20 मध्ये पोहोचणाऱ्या सर्वात कमी वयाच्या आशियाई खेळाडू ठरल्या. हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिला PSA ब्रॉन्झ स्तराचा किताब आहे. त्या मागील वर्षी भारताच्या पहिल्या स्क्वॉश वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग देखील होत्या. कॉमनवेल्थ गेम 2022 बर्मिंगहॅम इंग्लंडमध्ये त्या फक्त 14 वर्षांच्या वयात भारतीय संघातील सर्वात कमी वयाच्या खेळाडू होत्या. पुढील प्रश्न, 12व्या ग्लोब नेटवर्क संचालन समितीच्या बैठकीचे आयोजन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भारत. लक्षात घ्या, भारताने नवी दिल्ली येथे 23 ते 25 मार्च दरम्यान ग्लोब नेटवर्क म्हणजेच ग्लोबल ऑपरेशनल नेटवर्क ऑफ अँटी करप्शन लॉ इन्फॉर्मेशन ऑथॉरिटीजच्या 12व्या संचालन समिती बैठकीचे आयोजन केले. उद्दिष्ट भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी जागतिक सहकार्य वाढवणे. या बैठकीत सहभागी आहे भारतातील प्रमुख भ्रष्टाचार विरोधी संस्था CBI म्हणजे केंद्रीय अन्वेषण ब्युरो ED, अंमलबजावणी संचालनाचे वरिष्ठ अधिकारी. ग्लोब नेटवर्क म्हणजे काय? हे भ्रष्टाचाराविरुद्ध काम करणाऱ्या कायदा अंमलबजावणी संस्थांचे एक जागतिक नेटवर्क आहे. हे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे जिथे विविध देशांच्या संस्था एकत्र येऊन भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांवर काम करतात. स्थापना सौदी अरेबियाच्या G20 अध्यक्षतेदरम्यान रियाद उपक्रमांतर्गत करण्यात आली. हे नेटवर्क संयुक्त राष्ट्रांच्या भ्रष्टाचार विरोधी करार अंतर्गत कार्य करते. सध्या यात 135 देश सहभागी आहेत. भारत 2022 मध्ये यामध्ये सहभागी झाला. पुढील प्रश्न, 8वे राष्ट्रमंडळ युवा खेळ 2027 चे आयोजन कोणता देश करणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, माल्टा. लक्षात घ्या, राष्ट्रमंडळ युवा खेळ 2027 चे आयोजन माल्टा येथे केले जाणार आहे. हे स्पर्धेचे 8वे संस्करण असेल. हे आयोजन माल्टा आणि गोजो बेटांवर होणार आहे. या खेळामध्ये 74 राष्ट्रमंडळ देश आणि प्रदेशांमधील सुमारे 1200 खेळाडू वय 14 ते 18 वर्षे सहभागी होतील. या आवृत्तीत एकूण 8 खेळांचा समावेश असेल. यामध्ये सेलिंग आणि वॉटर पोलो हे खेळ प्रथमच समाविष्ट करण्यात आले आहे. या खेळांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा पॅरा स्पोर्ट कार्यक्रमही असेल. कॉमनवेल्थ युथ गेम्स हा एक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. 14 ते 18 वयोगटातील खेळाडू यात सहभागी होतील. आयोजन कॉमनवेल्थ युथ गेम्स, सुरुवात 2000 एडिनबर्ग स्कॉटलंड या ठिकाणी आणि दर 4 वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. उद्दिष्ट युवा खेळाडूंना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे. हा एक मल्टी स्पोर्ट इव्हेंट आहे ज्यामध्ये राष्ट्रमंडळ देशातील युवा खेळाडू सहभागी होतात. भविष्यातील ऑलिम्पिक स्तरावरील प्रतिभा तयार करण्यात मदत करतो. 7वे राष्ट्रमंडळ युवा खेळ त्रिनिदाद आणि टोबॅगो 2023 मध्ये आयोजित करण्यात आले होते. माल्टा युरोपमधील एक बेट राष्ट्र आहे. भूमध्य समुद्रात स्थित आहे. इटली, सिसिली आणि उत्तर आफ्रिका यांच्या दरम्यान आहे. राजधानी आहे व्हॅलेटा. चलन आहे युरो. यानंतर पुढील प्रश्न, महिला सेल्फ हेल्प ग्रुप SHG सदस्यांसाठी भारतातील पहिला UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट कोणी सुरू केला? तो सुरू केला आहे बँक ऑफ बडोदाने. लक्षात घ्या, बँक ऑफ बडोदा यांनी महिलांच्या स्वयंसहायता गटांसाठी UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू केली. ही सुविधा देणारी देशातील पहिली बँक ठरली आहे. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजना खातेदार पात्र महिलांना 5,000 पर्यंत ओव्हरड्राफ्ट मिळेल. हा ओव्हरड्राफ्ट त्या थेट UPI ॲप्सद्वारे वापरू शकतात. हा प्रकल्प केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हैदराबाद येथे आयोजित 25व्या चेअरमन लेव्हल क्रेडिट कमिटी बैठकीत सुरू केला. फायदे, ग्रामीण महिलांपर्यंत डिजिटल क्रेडिट सहज पोहोचेल. महिलांना बँकेत जाण्याची गरज नाही. त्या कोणत्याही UPI ॲपद्वारे जसे की फोन पे, गुगल पे आणि बँक ऑफ बडोदा पे QR कोड स्कॅन करून पेमेंट करू शकतात, बॅलन्स तपासू शकतात आणि ऑनलाईन पैसे परतफेड करू शकतात. ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे काय? तर लक्षात घ्या, ओव्हरड्राफ्ट ही बँक खात्याशी संबंधित एक सुविधा आहे. जर तुमच्या खात्यातून शून्य शिल्लक म्हणजे झिरो बॅलन्स असला तरी बँकेने ठरवलेल्या मर्यादेपर्यंत म्हणजे 5,000 पर्यंत पैसे काढू शकता किंवा पेमेंट करू शकता. हा एक प्रकारचा अल्पकालीन कर्ज म्हणजे शॉर्ट टर्म लोन असतो. बँक ऑफ बडोदा स्थापना झाली 1908 मध्ये. मुख्यालय आहे वडोदरा, गुजरात या ठिकाणी आणि टॅगलाईन काय आहे बँक ऑफ बडोदाची? इंडियाज इंटरनॅशनल बँक. पुढील प्रश्न, 24 मार्च 2026 रोजी आसाम रायफलचा कोणता दिवस साजरा करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे 191. लक्षात घ्या, आसाम रायफलने 24 मार्च 2026 रोजी आपला 191वा स्थापना दिवस साजरा केला. महासंचालक म्हणजे DG लेफ्टनंट जनरल विकास लखेरा यांनी शिलाँग येथील वॉर मेमोरियल वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. उत्कृष्ट कामगिरीसाठी 3 बटालियनला आर्मी चीफ युनिट सिटेशन
देण्यात आला. तसेच 8व्या आसाम रायफल्सला द ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव हा प्रतिष्ठित किताब प्रदान करण्यात आला. आसाम रायफल ही एक अर्धसैनिक दल म्हणजे पॅरामिलिटरी फोर्स आहे जी गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. हे भारतातील सर्वात जुने अर्धसैनिक दल आहे. मुख्य उद्देश भारत म्यानमार सीमेची सुरक्षा करणे, ईशान्य भारतात शांतता व स्थिरता राखणे. स्थापना झाली 1835 मध्ये. मुख्यालय आहे शिलाँग, मेघालय या ठिकाणी. महासंचालक डीजी कोण आहेत? लेफ्टनंट जनरल विकास लखेरा. याला ईशान्येचा प्रहरी असे म्हटले जाते कारण हे ईशान्य भारत आणि भारत म्यानमार सीमेचे संरक्षण करते. पुढील प्रश्न, देशात नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या पाईपलाईन मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने कोणता नवीन आदेश जारी केला आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू पाईपलाईन दुरुस्ती आदेश 2026. लक्षात घ्या, केंद्र सरकारने देशभरातील नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या पाईपलाईनच्या पायाभूत सुविधांना मजबूत करण्यासाठी नवीन दुरुस्ती आदेश जारी केला. हा आदेश पेट्रोलियम अँड मिनरल पाईपलाईन ॲक्विजिशन ऑफ राईट ऑफ युजर इन लँड ॲक्ट 1962 मध्ये बदल करेल. उद्देश पाईपलाईन टाकण्याची प्रक्रिया सोपी करणे, ऊर्जा पुरवठ्याची सुरक्षा वाढवणे. हा आदेश पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डला पाईपलाईन नेटवर्कच्या विस्तार व देखरेखीसाठी अधिकार देतो. फायदे काय आहेत तर लक्षात घ्या, दूरवरच्या भागांना नॅशनल गॅस ग्रिडशी जोडण्याचे काम वेगाने होईल. सरकारचे वन नेशन वन गॅस ग्रिड हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत होईल. आता PNGRB म्हणजे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ स्थापना झाली 2006 मध्ये. उद्देश पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायू संबंधित क्रियाकलापांचे नियमन करणे आणि ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करणे. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या भारतीय औद्योगिक समूहाने रॉयल चॅलेंजर बेंगळुरू टीमचे पूर्ण मालकी हक्क खरेदी केले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आदित्य बिर्ला समूह. लक्षात घ्या, आदित्य बिर्ला समूहाने इंडियन प्रीमियर लीग मधील प्रसिद्ध टीम रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचे पूर्ण मालकी हक्क मिळवले आहेत. ही हिस्सेदारी TGO इंडिया युनायटेड स्पिरिट लिमिटेड कडून खरेदी करण्यात आली, ज्यांच्याकडून पूर्वी या टीमचे मालकी हक्क होते. या अधिग्रहणामुळे आदित्य बिर्ला समूहाने स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट क्षेत्रात आपली उपस्थिती अधिक मजबूत केली आहे. IPL इंडियन प्रीमियर लीग स्थापना झाली 2008 मध्ये. पहिली जी 2008 मध्ये IPL जिंकली होती ती जिंकली आहे राजस्थान रॉयलने आणि त्यावेळी कॅप्टन कोण होता त्यांचा तर शेनवॉन. नियामक कोण आहे? BCCI फुल फॉर्म बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. RCB त्यांचं होम ग्राउंड आहे M चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरू या ठिकाणी. आदित्य बिर्ला समूह मुख्यालय आहे मुंबई. अध्यक्ष आहे कुमार मंगलम बिर्ला. क्षेत्र आहे सिमेंट, धातू, फॅशन, वित्तीय सेवा आणि आता क्रीडा स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आहे. अशा पद्धतीने आपण एकूण 10 प्रश्न बघितले. कालच्या व्हिडिओतील प्रश्नांचे आता रिव्हिजन करूयात. मार्च 2026 मध्ये भारताने कोळसा उत्पादनात कोणता ऐतिहासिक टप्पा पुन्हा गाठला? उत्तर आहे ऑप्शन सी, 1 अब्ज टन. पुढील प्रश्न, अलीकडे ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन रेशनिंग लागू करणारा पहिला युरोपियन संघ देश कोणता आहे? जर आपल्याला मॉक सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्लोवेनिया. पुढील प्रश्न, तिसरा नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल 2026 कोठे आयोजित करण्यात आला? तर हा आयोजित करण्यात आला ऑप्शन डी, इम्फाळ या ठिकाणी. मणिपूरची कॅपिटल आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने फेब्रुवारी 2026 साठी ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली? उत्तर आहे ऑप्शन सी, अरुंधती रेड्डी. पुढील प्रश्न, दासत्व आणि ट्रान्स अटलांटिक गुलाम व्यापारातील पीडितांच्या स्मृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे 25 मार्च रोजी. पुढील प्रश्न, सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस जनरल ऍडमिनिस्ट्रेशन बिल 2026 संसदेत कोणी मांडले? उत्तर आहे अमित शहा यांनी. पुढील प्रश्न, अलीकडे स्थापन झालेल्या नॅशनल डेंटल कमिशनचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन डी, संजय तिवारी यांची. पुढील प्रश्न, बहुपक्षीय सराव काकाडू 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने निंगोल वन इनिशिएटिव्ह सुरू केली आहे जी वन संरक्षणाला प्रोत्साहन देते? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मणिपूर. पुढील प्रश्न, अनलाइकली पॅराडाईज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन क्रमांक ए, संजय राऊत. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, इंदिरम्मा परिवार जीवन विमा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र की तेलंगणा? या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा.
तसेच चालू घडामोडी 6,000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट आपण फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये जानेवारी 24 ते डिसेंबर 26 पर्यंतच्या सर्व PDF फाईल मंथवाईज तुम्हाला मिळून जाईल. परीक्षेच्या अनुषंगाने जे इतर टॉपिक आहेत त्या सर्वांचे PDF फाईल आणि ऑनलाईन टेस्ट फक्त या कोर्समध्ये मिळेल. प्राइस आहे 99. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्हाला कंटेंट आवडला असेल तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर QR स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.